वसई विरार शहरात मान्सूनने दमदार हजेरी लावलेली आहे। सध्या आपण ओल्ड विवा कॉलेज विरारचा ओल्ड विवा कॉलेज परिसरात आहोत। आपण एकंदरीत जर पाहिलं तर सगळीकडे पाणी साचलेलं आहे। मात्र या पहिल्याच मुसळधार पावसाने शहरातील अनेक समस्याही समोर आणलेल्या आहेत। रस्ते जलमय होणे, रेल्वे सेवा विस्कळीत होणे, शासकीय कार्यालयांमध्ये पाणी शिरणे आणि झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम होणे अशा विविध घटनांनी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत। यात साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी आता सध्या आपण आहोत। यामध्ये नालासोपारा सेंट्रल पार्क, नागिनदासपाडा, टाकीपाडा रोड तसेच विरारमधील ओल्ड विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी तर युवकांनी साचलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंदही घेतल्याचे दिसून येत आहे। रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे शाळकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि वाहन चालकांना मोठा याचा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वाहनांमध्ये बिघाड झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे। पहिल्याच पावसात शहरातील नालेसफाईच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। दरम्यान मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे सेवांवरही झाला होता। मुंबईकडे जाणाऱ्या काही लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत असल्याने नालासोपारा आणि विरार स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती। त्यामुळे नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ लागला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। पावसाचा फटका शासकीय यंत्रणेलाही बसलाय। नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्याच्या परिसरात पाणी साचल्याने तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत पोलीस ठाणे गाठावे लागत आहे। त्याशिवाय आगाशी रोड, राजोडी, उमराळा आणि दिवाणमान परिसरात रस्त्यालगतची झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली आहे। संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून झाडे बाजूला करून वाहतूक मोकळी करावी। जर पाऊस आज दिवसभर असाच राहिला तर वसई शहर जलमय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तनया मरणकर, आपलं महानगर, विरार। एवढा वर्षापासून मी इकडे राहतोय, मला 35 वर्ष झाले। एवढा पाऊस मध्ये मी एवढा पाणी भरताना आजपर्यंत बघितलं नाही आणि उद्या तुम्ही ऐकणार की आजपर्यंत म्हणजे एवढा पावसामध्ये एवढी प्रॉब्लेम झाली असणार, तुम्ही ऐकलाच नसणार। उद्या तुम्ही हे पण ऐकणार की नालासोपारामध्ये एवढा पाणी कसा। आताची स्थिती आहे की येण्या जाण्यासाठी ना रिक्षा आहे ना काहीच नाही आहे। एवढा पाणी भरलं आहे। नॉर्मली पाणी भरतो घुटणापर्यंत, आता पाणी आहे कमरापर्यंत। याला कोण दोषी आहे, तू काय सांगतो? याला दोषी तर म्हणजे आता हा जो रोड बनला आहे ना, ते 6 महिने झाले त्याच्यापासून रोड बनवत आहे। खाली गटर मोठा बनवला आहे, तर वाटलं की ह्या डॅमला तर पाणी आता त्रास नाही देणार, पण जास्त त्रास दिला असं झालंय। इकडे ग्राउंड फ्लोर मध्ये जेवढी रूम आहे, नालासोपारा येथील तुळींज परिसरात पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि आमच्यासह आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये गुडघाभर पाणी घरात साचलेलं आहे। सकाळी 6 वाजेपर्यंत माणसं पाण्यातच होती। वसई विरार शहर महानगरपालिकेने जे नालेसफाईचा दावा केलेला आहे तो अक्षरशः ठरलेला आहे। आमच्या इथे तुम्ही येऊन बघू शकता, गटरामध्ये 70% हा पूर्ण गाळ साचलेला आहे। महापालिका पूर्ण याच्यात फोल ठरलेली आहे कामामध्ये। आमचं इलेक्ट्रॉनिक पासून आमच्या घरातील पूर्ण संसाराची वाट लागलेली आहे। याची नुकसान भरपाई कोण देणार आहे, यासाठी जबाबदार कोण आहे? महापालिकेने उत्तर द्यावे आणि आम्हाला या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी किंवा काय याच्यावर तातडीने उपाययोजना करता येतील यावर लक्ष द्यावे। तसेच ही परिस्थिती आज ना उद्या पुन्हा उद्भवू शकते। आमच्या किचनच्या टाईल्स पूर्णपणे फाटून त्या जमिनीखालून पाण्याचा दाब निर्माण करून घरात पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला कळू शकतं की नालेसफाई ही झालेलीच नाहीये।